हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही आलो आहोत सर्वात फेमस अशा उल्वेमध्ये असलेल्या रामबागमध्ये. हे त्याचं एंट्रन्स आहे. उल्वेमध्ये आतमध्ये आहे हे बरंच, आणि अटल सेतूच्या बाजूलाच आहे. खूप मोठी बाग आहे. तर मग बघूया आपण काय काय आहे बागेत विशेष. तर हा आहे एंट्रन्स रामबागचा. तर हे आहे असं सुंदरसं रामबाग. छान आहे, एकदम मेंटेन्ड. राजवीसाठी स्पेशली गार्डन मध्ये जायला मी आलोय. मोठं आहे, 14 एकर्स मध्ये हे कव्हर केलेलं आहे. फोटोजेनिक स्पॉट आहे हा. इथे खूप फोटोज वगैरे काढू शकतात. किती बसला तू दोन तिकडे देऊळ पण आहे समोर. आता कुठे सुंदर अशी फुलं पण आहेत. इकडे सोनटक्क्याची फुलं पण आहेत बाजूला. त्याच्याने एकदम सुंदर असा वास येतोय. आणि हे देऊळ आहे. कुठलं देऊळ आहे ते आपण बघूयाच. तसंच इकडे असं लहान मुलांना खेळायला पण आहे. इकडे बसायला पण आहे छान. मस्त बोगनवेल पण आहे साईडला. तुम्हाला पण तुमच्या फॅमिली सोबत यायचं असेल तर नक्की या. चांगलं आहे मेनली छोट्या मुलांसाठी आणि आपल्यासाठी पण, कारण की आजूबाजूला फक्त ग्रीनरीज ग्रीनरी आहे आणि छान फुलं आहेत. हो, ह्याचं पण असं स्पॉट आहे इथे झुल्यावर बसायला मोठ्या माणसांना आणि छोट्या मुलांना घेऊन. इथे पण असा एक वेगळा वॉकवे आहे. तर प्रत्येक वॉकवे त्यांनी मस्त वेगळा वेगळा डिझाईन केलेला आहे. आता आम्ही चाललो आहोत गार्डनच्या आतमध्ये राजवीला घेऊन. ही पार्किंग आहे. सो बेसिकली आम्ही इथूनच आलो, पण अदर साईडनी एंट्रन्स होतं. ही पार्किंग आहे. पार्किंग पण खूप आहे. मस्त लाईट आता चालू झालेत. संध्याकाळचा टाईम खूप बेस्ट आहे इथे यायला. म्हणजे 5:30 ते 6. ही बाग जी आहे रामबाग ती ओपन असते 9:30 पर्यंत. 4ला चालू होते. आजी आजोबा ड्युटीजवर आहेत आणि मी ब्लॉग काढते. लाईट्स लागल्यावर अजून सुंदर असं दिसतंय हे. हे असे मस्तपैकी वॉकवेज बनवलेत जिथे खूप फोटोज काढू शकतो, व्हिडिओज काढू शकतो. प्री वेडिंगसाठी पण चांगलं आहे लोकेशन. तर हे असं मी तुम्हाला जर सांगितलं, हे असे स्पॉट्स केलेले आहेत. छान स्पॉट्स आहेत, एकदम क्यूट स्पॉट्स. तर असं होतं हे रामबागचं टूर.
छान आहे, पीसफुल आहे, बरंच मोठं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.